धुले के हिरे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय जिला अस्पताल में बायोमेडिकल कचरा खुले में फेंकने का मामला सामने आया है। इस जिम्मेदारी वाली कंपनी ने कचरे को अस्पताल के परिसर में ही फेंक रही है और वही जलाया जा रहा है। शिवसेना शिंदेगढ़ के सामाजिक न्याय विभाग के प्रदेश उपाध्यक्ष आनंद लोंढे और उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष किरण गायकवाड़ ने घटनास्थल का निरीक्षण किया। उन्होंने अस्पताल अधिष्ठाता और संबंधित अधिकारियों से कचरे को हटाने के आदेश दिए, लेकिन उनका जवाब संतोषजनक नहीं था। शिवसेना ने इस गंभीर मामले में ठेकेदार और अधिकारियों के खिलाफ कार्रवाई और निलंबन की मांग की है। शिवसेना सामाजिक न्याय विभागातर्फे आम्ही काल हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आलो होतो। येथील जे काही नागरिक रुग्णालयातले जे काही नातेवाईक येतात पेशंट यांना भेटायला आणि पीजी हॉस्टेलचे विद्यार्थी तसेच नर्सिंग हॉस्टेलची इथं विद्यार्थिनी राहिला आहेत, तर या परिसरामध्ये भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय येथील जो काय बायोमेडिकल वेस्ट कचरा निघतो तो डायरेक्ट उघड्यावर टाकला गेलेला आहे। त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल पिवळ्या पिशव्या आहेत, निळ्या रंगाच्या आहेत, लाल रंगाच्या आहेत। शासनाच्या नियमानुसार पिवळ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये जे ऑपरेशनद्वारे मानवी अवयव काढले गेले जातात, ॲबॉर्शनद्वारे असतील, जे रक्ताने माखलेले असतील कपडे, त्याच्यानंतर जे काही गाठा काढलेला असतील ते त्याच्यात राहतात। तुम्ही बघत असाल की या ठिकाणी त्या सगळ्या उघड्यावर पडलेल्या आहेत। इथे प्राणी, कुत्रे, मांजरी या ठिकाणी येतात आणि तेच प्राणी परिसरामध्ये फिरत आहेत। त्याच्यानंतर इथं पाणीचा तलाव आहे छोटासा, हे सगळं त्या पाण्यात जातं। मजूर या ठिकाणी हे पाणी बांधकामासाठी वापरतात, म्हणजे त्वचेचे आजार, संसर्गाचे आजार। येथील जे अधिष्ठाता आहेत सयाजी भामरे, डॉक्टर सयाजी भामरे, त्याच्यानंतर इथले अधीक्षक पाठक, त्याच्यानंतर दोघी प्रशासकीय अधिकारी कुमावत आणि त्या मॅडम कोण असतील, या सगळ्यांनी मिळून हा पेशंट आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा एक खेळ मांडलेला आहे। येथे भविष्यातले डॉक्टर्स इथे हॉस्टेलमध्ये राहत आहेत। तुम्ही बघत असाल 50 मीटर अंतरावर त्यांची हॉस्टेल आहे, इकडे 50 मीटर अंतरावर नर्सिंगच्या ज्या काही स्टुडंट्स आहेत त्यांची हॉस्टेल आहे। हा संसर्ग पूर्ण त्यांच्यापर्यंत पसरलेला आहे। आम्ही मागणी करतो की तात्काळ कलेक्टरांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी, पर्यावरणीय जे काही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांनी इथे येऊन ही घटनेची जी काही आता कचरा ज्या पद्धतीने जाळला जातोय त्याची तात्काळ पाहणी, पंचनामा करावा आणि येथील जे काही अधिष्ठाता आहेत सयाजी भामरे, डॉक्टर भामरे, त्याच्यानंतर इतर जे काही कर्मचारी आहेत त्यांना तात्काळ निलंबन करून अटक करण्यात यावं। हे डायरेक्टली हा गुन्हा आहे, त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे।